कितना भी शातिर हो अपराधी, बेनकाब होकर रहेगा गुनहगार। तीन केस, एक शहर और ठगी का एक ही फॉर्मूला। लालच, डर और भरोसा, सब ऑनलाइन बिकता है। कभी मुनाफे का सपना दिखाकर अकाउंट खाली, कभी डिजिटल अरेस्ट वारंट भेजकर दहशत फैलाई। नागपुर में अब ठग मोबाइल स्क्रीन से सीधे आपकी जेब तक पहुंच चुके हैं, जहां एक क्लिक ही आपकी मेहनत की कमाई को क्राइम में कन्वर्ट कर देता है। पहला मामला महा मेट्रो इंजीनियर के साथ ठगी का। इंजीनियर को शेयर मार्केट में बड़े मुनाफे का लालच दिया गया। फर्जी SV58 1-to-1 साइन मैनेजमेंट नामक व्हाट्सएप ग्रुप में जोड़ा गया, जहां एकता गुप्ता, रवि जेसवानी और विजय शर्मा नाम के ठगों ने नकली ट्रेडिंग ऐप बनाकर उसे जाल में फंसा लिया। धीरे धीरे 22 लाख से ज्यादा रकम अलग अलग खातों में ट्रांसफर कराई गई। जब मुनाफा तो दूर, संपर्क तक नहीं हुआ, तब सच्चाई सामने आई। अब पुलिस ने IT एक्ट और धोखाधड़ी की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। दूसरा मामला कांग्रेस नगर के 61 वर्षीय व्यापारी से ठगी का। ऑनलाइन ट्रेडिंग के नाम पर इस व्यापारी से 1 करोड़ 8 लाख रुपए हड़प लिए गए। ठगों ने कई मोबाइल नंबर्स और बैंक खातों का इस्तेमाल कर रकम उड़ाई और फिर सब नंबर्स गायब कर दिए। पुलिस ने अब तक 78 संदिग्ध मोबाइल नंबर्स और कई बैंक खाते चिन्हित किए हैं। तकनीकी जांच जारी है। साइबर पुलिस बार बार चेतावनी दे रही है कि किसी भी लिंक या ऐप पर भरोसा करने से पहले जांच करें, वरना मुनाफे के लालच में खाता खाली हो जाएगा। धंतोलीचे एक राहणारे ग्रस्त आहेत, 62 वर्षाच्या वरचे। त्यांना एक व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना मिळाल्या। तसंच त्यांना वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून जे ग्रुपमधील इतर मेंबर असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे त्यांचा शेअर पोर्टफोलिओ किती प्रॉफिट झालं वगैरे वगैरे असे त्यांना स्क्रीनशॉट टाकले आणि त्यानंतर यांना सप्टेंबरपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। वेगवेगळ्या 13 अकाउंटवर यांनी 1 करोड 8 लाख रुपये भरले। ज्यावेळी यांचा पोर्टफोलिओ जास्त दिसत होता, परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे। ते सायबर पोलीस स्टेशन आल्यानंतर तात्काळ आपण त्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला सायबर पोलीस स्टेशनला। त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो आमचे रवींद्र सिंगल सर, तसेच जॉईंट CP सर आणि आमचे DCP मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करून सर्व 13 जे अकाउंट आहेत त्यांना आरोपी करून ज्या वेगवेगळ्या 13 अकाउंटवर पैसे गेले त्यामध्ये तात्काळ कारवाई करून जवळजवळ 20 लाख रुपये आपण त्यामध्ये बचत केलेले आहेत। ते आपण कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीला देणार आहोत। मला चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, लोकांना आव्हान करायचं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण सेबीद्वारे ज्या नियमित ज्या संस्था आहेत किंवा ज्या सेबीला रजिस्टर आहेत त्यामार्फतच आपण गुंतवणूक करायची असली तर करा। कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे जे तुम्हाला ग्रुप येतात किंवा ज्या ग्रुपमार्फत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या सूचना किंवा आमिष दाखवले जातात, त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे गुंतवणूक न करता जर आपल्यासोबत फ्रॉड झाला तर आपण 1930ला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करा, जेणेकरून आपल्याला तपास करून सदरची रक्कम परत मिळवता येईल। तीसरा मामला वरिष्ठ नागरिक से डिजिटल धमकी द्वारा ठगी। गिट्टी खदान निवासी 69 वर्षीय नारायण नामक व्यक्ति को ठगों ने फोन कर कहा, आपका नाम मनी लॉन्ड्रिंग और अवयव तस्करी केस में है। ठगों ने खुद को सरकारी अधिकारी बताया और डिजिटल अरेस्ट वारंट भेजकर डराया। घबराहट में पीड़ित ने अपने और अपने पत्नी के SBI खातों से करीब 33 लाख रुपए कानूनी शुल्क के नाम पर ट्रांसफर कर दिए। बाद में जब सच्चाई सामने आई तो उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई। अब पुलिस IT एक्ट की धारा 66A और 66D समेत कई धाराओं के तहत मामला दर्ज कर गिरोह की तलाश में जुटी है। जे 70 वर्षाचे 2 दाम्पत्य राहतात, त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया सर्व्हिसला आहेत आणि ते दोघंच घरात राहतात। त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल आला की तुमचा जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर अकाउंटमध्ये
बऱ्याच प्रकारे अनलिगली पैसे आलेले आहेत, जे नार्कोटिक्स आणि इतर फंडिंग दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या मार्फतीने आलेले आहेत आणि आपल्यावर मुंबईमध्ये कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करत आहोत अशा प्रकारे व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि त्यांना त्यांचे जे पैसे बँकेत होते ते वेगवेगळ्या अकाउंटवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात आले आणि सदरची घटना सप्टेंबरमधली असल्याने त्यांनी कोणालाही सदरची माहिती सांगू दिली नाही. त्यामुळे ते दाम्पत्य ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आपण गुन्हा नोंद करून सदरबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे CP सर, जॉईंट CP सर तसेच आमचे DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदरमध्ये सुद्धा कारवाई करत आहोत. मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना कायद्याच्या घटनेमध्ये नाही, परंतु डिजिटल अरेस्ट ही अशा प्रकारे धमकावून किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगून लोकांना धमकावले जाते. अशा प्रकारे जर कॉल आला, व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल आला तर आपण सदर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे आमिषाला दबावाला बळी पडू नका आणि तुम्ही तात्काळ 1930ला कॉल करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जावा. ते तुम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवतात आणि तिथून बाहेर पडायला जाऊ देत नाहीत. परंतु अशी कोणतीही घटना डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने नसल्याने आपण अशा प्रकारे भीती देऊन किंवा अशा प्रकारे बळी न पडता सदर घटनेला आपण ताकदीने प्रतिबंध करून सदर जे सायबर फ्रॉड आहे तो उच्चाटन करू शकू. प्रकारामध्ये समोरचा व्यक्ती पोलीसची कॅप किंवा पोलीसचा ड्रेस घालून वगैरे कॉल करतो, व्हिडिओ कॉल, परंतु कायद्यामध्ये कुठेही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे कोणत्याही प्रकारे नोटीस व्यक्तीला न पाठवता स्वतः समक्ष जाऊन नोटीस दिली जावी असे कायद्यामध्येच प्रोव्हिजन असताना व्हॉट्सअपद्वारे असे कोणत्याही प्रकारे क्रिया होत नाही, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि असं कोणीही आपल्याला पोलीसचा ड्रेस घालून किंवा कॅप घालून जर कॉल करत असेल तर त्याबाबतची तत्काळ तक्रार आपण जवळच्या पोलीस स्टेशनला करा. पुलिस की चेतावनी में सिर्फ एक संदेश, सोचिए, समझिए और क्लिक करने से पहले रुकिए. किसी अनजान लिंक पर क्लिक ना करें, किसी अजनबी कॉल पर भरोसा ना करें, क्योंकि आजकल ठगी नहीं होती, ठगी डाउनलोड होती है. नागपुर से संवाददाता रोशन बोबड़े की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.